नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे. आता काय झालं, सरकारने सर्व समाजात भांडणं लावणं चालू केलेलं आहे. म्हणजेच की ओबीसी मराठा बंजारा वंजारा वाद, त्याच्यानंतर एस-सी एस-टी वाद, धनगर समाजवाद आणि शेतकऱ्यांना हे समजतच नाही आहे. समाजावर एक होतात, समाजासाठी भांडणं करतात, समाजासाठी लाखोचे मोर्चे निघतात. पण शेतकरी म्हणून एक होण्यास एकही शेतकरी तयार होत नाही. शेतकऱ्यांसाठी एकटे बच्चूभाऊ कडू लढतायत, आंदोलन करतायत. पण शेतकऱ्यांसाठी टाईम टू डाई. जातीच्या नावावर लोक लवकर एक होतात, पण शेतकऱ्यांसाठी होत नाहीत. हीच आपली शोकांतिका आहे. आता प्रत्येक समाजात भांडणं लावून द्यायचे, सरकारचं तेच धोरण आहे. प्रत्येक समाजात भांडणं लावून द्यायचे, प्रत्येक समाज आरक्षण मागतोय. असं नाही होऊ शकत का? एक लहानपणी गोष्ट सांगितली जायची की सर्वांच्या हातात एक एक फुगा दिला जायचा आणि ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील त्याला विनर घोषित केलं जायचं. पण सगळेजण एकमेकाचा फुगा फोडायला लागायचे. कोणी असं नव्हता विचार करत की सगळ्यांच्या हातात फुगे राहिले तर सगळेच विजयी होतील. तसंच आपलं समाजाबद्दल झालेलं आहे. सर्वांना एक एक आरक्षणाचा फुगा दिलेला आहे. जो तो मनोजदादा जरांगे असो, हागे साहेब असो, किंवा बंजारा समाज असो, वंजारा समाज असो, माळी, धनगर, सर्वजण एकमेकाच्या विरोधात बोलत आहेत. असं नाही की सगळेच जणांना आरक्षण लागू द्या, सगळ्याच जणांना शिक्षण फुकट होऊ द्या. त्याला कोणाचाच विरोध नाही पाहिजे, पण शेतकऱ्यांसाठी एक व्हा. शेतकऱ्यांसाठी एक होण्यास कोणीही तयार नाही. जर शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल. पण हे आपल्यात भांडणं लावून, आपल्याला 2 रुपये किलोचं धान्य देऊन हे आपल्याला मजबूर करतायत. आरक्षणाच्या नावाखाली हे आपल्यात भांडणं लावून देत आहेत. कालपर्यंत कोणालाच आपली जात माहीत नव्हती. आजकाल जो तो जातीचा विचार करतोय. हे भाजपचं सरकार फक्त जातीत भांडणं लावून लोकांच्या भावनेशी खेळतंय. हीच नीती इंग्रज शासनाने अवलंबली होती. तुम्ही मराठा, तुम्ही राजपूत असे करून भांडणं लावले आणि त्यांच्यावर विजय मिळवून पूर्ण भारतावर एक काळ राज्य केलं. तसंच आपल्या महाराष्ट्रात होतंय. तुम्ही माळी, तुम्ही मराठा, तुम्ही धनगर, तुम्ही एस-टी, तुम्ही एस-सी, तुमच्यात भांडणं लावून दिले की यांना मताचा फायदा होतो. याच्यात नंतर मत चोरी काय आहे हे मुद्दे बाजूला राहिले. शेतकरी कर्जमाफी काय आहे हाही मुद्दा जवळपास सगळे लोक विसरायला लागलेले आहेत. फक्त एकच बच्चूभाऊ कडू आहेत की ते ह्या मुद्द्यावर बोलत आहेत. बाकी सगळे नेते जातीवर बोलत आहेत. छगन भुजबळ साहेब झाले, वडेट्टीवार साहेब झाले, हागे साहेब झाले, फडणवीस साहेब फक्त जातीवर बोलून भांडणं लावून देत आहेत. तर सर्वांना माझी विनंती आहे, सगळ्यांना आरक्षण भेटो, सगळ्यांच्या मुलांचं शिक्षण हो आणि शेतकरी म्हणून एक व्हा. जातीसाठी कोणी एक होतं, शेतकरी